बातमी बिबट्याची आहे। नागपूरच्या पारडी शिवारात बिबट्यानं अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे। बिबट्यानं नागरिकांवर हल्ला केल्याची माहिती आहे। परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवलेला आहे। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। ही दृश्य आपण पाहतोय नागपूरची। नागपूरमध्ये पुन्हा एकदा बिबट्याची दहशत आहे। पारडी शिवारात बिबट्याचा धुमाकूळ आहे। मध्यंतरी 15 ते 20 दिवसांपूर्वी नागपूरमध्ये बिबट्या आल्याची बातमी होती परिसरात। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया पारडीमध्ये। आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। ज्ञानेश्वर, काय सध्या परिस्थिती आहे? बघ्यांची तोबागर्दी झालेली आहे, बिबट्याची दहशत आहे, कुठे आहे नेमका बिबट्या? या सगळ्याविषयी काही अपडेट मिळतीये का? अगदीच लागवीजी, मी आता सध्याला ज्या ठिकाणी बिबट्या शिरला गेला आहे त्या अगदी लोकेशनवर आहे। या ठिकाणी दृश्यांमध्ये जर पाहाल तर या ठिकाणी जे रेस्क्यू व्हॅन देखील वन विभागाच्या माध्यमातून आणलेली आहे। सोबतच जाळी टाकून जे आहे ते बिबट्याला या ठिकाणी पकडण्याचा प्रयत्न केला जातोय। नागपूरच्या पारडी परिसरातील हा शिवनगर परिसर आहे। सकाळी 6:30 वाजेच्या दरम्यान जवळपास जे आहे ते बिबट्या या ठिकाणी शिरल्याची माहिती आहे। या ज्या घराला नेट लावण्यात आले याच घरामध्ये तो बिबट्या आता सध्याला आहे। आणि एकूणच पाहाल तर पोलीस पथक असेल, वन विभागाचं पथक असेल, त्यांच्या माध्यमातून एकंदरीत बिबट्याचा रेस्क्यू करण्यात या ठिकाणी प्रयत्न केला जातोय। जवळपास 5 लोक जे आहेत या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये गंभीररित्या जखमी झाल्याची सध्याला प्राथमिक माहिती मिळते, ज्यामध्ये 2 महिला असतील, 2 पुरुष आणि एका लहान बालकाचा देखील समावेश असल्याची माहिती जी आहे ती सद्यस्थितीत मिळते। मात्र सध्याला जे कसोशीचे प्रयत्न आहेत ते वन विभागाचे पथक आणि पोलिसांच्या पथकाच्या माध्यमातून बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी केलं जात आहे। एकूणच पाहू शकतो कशा पद्धतीने मोठा बंदोबस्त जे आहे ते पोलिसांचा आणि वन विभागाचा या ठिकाणी आहे। आणि रेस्क्यू व्हॅन देखील या ठिकाणी अगदी आणलेली आहे, कारण की बिबट्याला पकडल्याबरोबर या व्हॅनमध्ये जे आहे ते या ठिकाणाहून बिबट्याला नेलं जाणार आहे। आणि या परिसरामध्ये जे आहे ते हा बिबट्या पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झालेली आहे। त्यामुळे त्यांना थांबवणं देखील एक पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे। तर एकंदरीत पाहू शकतो की आज सकाळी 6:30 वाजेच्या दरम्यान जे आहे ते बिबट्या या परिसरात शिरला गेला होता। त्यामुळे आपण वरी पाहू या छतावर सुद्धा आता काही वन विभागाचे आणि पोलिसांचं पथक या ठिकाणी दाखल झालेलं आहे, कारण कोणत्याही बाजूने बिबट्या जे आहे ते या ठिकाणी उडी घेऊ शकतो। आणि हातामध्ये गन घेऊन जे आहे ते या ठिकाणी पाहू शकतो की दृश्यांमध्ये वन विभागाचे अधिकारी या ठिकाणी आहेत। आणि अगदी बिबट्या ज्या ठिकाणाहून निघेल त्या ठिकाणी कशा पद्धतीने त्याला पकडता येईल त्यासाठी प्रयत्नशील आहे, हे पाहू शकतो। आपल्या एक्सक्लुझिव्ह दृश्यामध्ये या ठिकाणी वन विभागाचे अधिकारी त्यांच्या हातामध्ये गन दिसते आहे। आणि अगदीच बिबट्या कोणत्याही क्षणी बाहेर निघू शकतो आणि त्याला कशा पद्धतीने ताब्यात घेता येईल, रेस्क्यू करता येईल, त्यासाठी कसोशीने प्रयत्न जे आहेत या ठिकाणी एकंदरीत केले जात आहे। एकंदरीत सकाळीच या ठिकाणी जे बिबट्या शिरल्याने परिसरामध्ये भीतीचं वातावरण आहे। 2 दिवसापूर्वीच आपण जर पाहाल तर याच भागामध्ये बिबट्या निघाला होता। कदाचित तोच बिबट्या पुन्हा या भागात आला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे। 2 आठवड्यापूर्वी आपण पाहिलं की भांडेवाडी परिसरामध्ये अशाच पद्धतीने एका घरामध्ये जे आहे ते बिबट्या शिरला गेला होता आणि त्यानंतर रेस्क्यू ऑपरेशन करून जे आहे ते त्या बिबट्याला ताब्यात घेतलं होतं। मात्र आता पुन्हा तब्बल 2 आठवड्याच्या नंतर हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यानच जे आहे ते बिबट्या या ठिकाणी शिरला गेला असल्यामुळे जे आहे ते मोठं या भीतीचं वातावरण आहे। सोबतच ज्या ठिकाणी बिबट्या लपून बसलेला आहे त्या सगळ्याविषयी काही अपडेट पोहोचतंय का? नेमका तो कसा परिसर आहे? घर होतं का तिथे? नेमकी काय या सगळ्या संदर्भात माहिती काही मिळतीये का? काही ड्रोनच्या मदतीनं, कॅमेराच्या मदतीनं काही या सगळ्याचा आढावा या परिसराचा? नक्कीच लागवीजी, हा जो परिसर आहे अगदी शहरी भागाच्या लगतच असलेला परिसर आहे। मात्र नेमका बिबट्या आला कुठून हा एक तपासाचा भाग आहे। सध्या दृश्याला जर पाहाल तर आसपास जवळपास तरी काही झाडी झुडपे जंगल नाही, मात्र याच भागामधील काही झाडी झुडपे जंगलामध्ये 2 दिवसापूर्वी हा बिबट्या शिरला होता आणि त्यानंतर आज सकाळच्या दरम्यान ज्या त्या बिबट्या या परिसरात शिरल्याची माहिती दिली जाते। सध्या आपण वन विभागाचे अधिकारी असतील, पोलिसांचे अधिकारी यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र सध्याला ते रेस्क्यू ऑपरेशन करत असल्यामुळे ते सध्याला त्यामध्ये व्यस्त आहे। तर नक्कीच रेस्क्यू झाल्यानंतर ते सविस्तर माहिती देऊ शकतील। मात्र सध्याला जी प्राथमिक माहिती मिळते त्या माहितीच्या अंदाजे हा बिबट्या 6 ते 6:30 वाजेच्या दरम्यान शिरला आणि आता सध्याला या बिबट्याला रेस्क्यू करण्याचा जे आहे ते प्रयत्न या ठिकाणी वन विभागाच्या पथकाच्या माध्यमातून, पोलिसांच्या माध्यमातून या ठिकाणी केले जाते। जाळी टाकली जाते। तर या ठिकाणी बघू शकतो की सध्याला कारवाईला वेग आलाय। अगदीच बिबट्या कदाचित या ठिकाणी वन विभागाच्या अधिकाऱ्याला दिसला असावा आणि म्हणून या ठिकाणी अधिकारी जे आहेत ते मागे हटलेले आहेत।
हातामध्ये या ठिकाणी गन सुद्धा एका अधिकाऱ्याच्या हातामध्ये गन दृश्यांमध्ये पाहू शकता आपण। तर मागील वेळेस जे आहे ते काही डोस देऊन जे आहे ते द्रव्य देऊन जे आहे ते बिबट्याला बेशुद्ध करून त्यानंतर त्याचं रेस्क्यू करण्यात आलेलं होतं आणि आज देखील त्याच पद्धतीने रेस्क्यू करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातोय। तर नक्कीच आता रेस्क्यू कधी केलं जातं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। सध्याला जे दृश्यांमध्ये पाहाल तर छताच्या अगदी घराच्या पहिल्या माळ्यावर जे आहे त्या बिबट्या असल्याचे सध्याला जे आहे ते कळतंय। त्यामुळे बिबट्या कोणत्याही मार्गाने जे आहे ते या ठिकाणी जंप घेऊ शकतात। त्यामुळे एकंदरीतच पोलिसांच्या वतीने आणि वन विभागाच्या वतीने नागरिकांना हटवण्याचं काम केलं जात आहे आणि खबरदारी घेतली जात आहे। पाहू शकतो की अगदी वन विभागाचे अधिकारी लपून या ठिकाणी जे आहे ते बिबट्याला पाहण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याला अगदी जे आहे ते रेस्क्यू करण्यासाठी कसोशीचे प्रयत्न केले जात आहे। पाहू शकतो कशा पद्धतीने अधिकारी कदाचित बिबट्यांचा त्यांचा एकमेकांकडे नजरा दिसल्या असतील, त्यामुळे जे आहे ते अधिकारी या ठिकाणी मागे हटतानाही दिसतंय आणि नागरिकांना आवाहन करते मागे हटा, कारण की कोणत्याही क्षणी बिबट्या जो आहे तो या ठिकाणी छलांग घेऊ शकतो, कारण की नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे, आरडाओरड आहे आणि त्यामुळे जे आहे ते अगदीच हा बिबट्या जो आहे तो कोणत्याही भागामध्ये जे आहे ते जंप घेऊ शकतो। त्यामुळे हे पाहू शकतो की गनच्या माध्यमांनी या ठिकाणी निशाणा साधला जातोय आणि एकंदरीतच काही गुंगीची औषधी देऊन जे आहे ते बिबट्याला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न या ठिकाणी वन विभागाच्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून केला जातोय। हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहू शकतो लोकशाही टीव्हीवर। बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी या ठिकाणी निशाणा साधला जातोय आता वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून। अगदीच या बंदुकीच्या माध्यमातून काही गुंगीचं औषध जे आहे ते बिबट्याच्या शरीरामध्ये जे आहे ते या ठिकाणी सोडून त्याला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न जे आहे ते एकंदरीत केला जात असल्याचं दृश्यांमध्ये एकंदरीत आपण पाहू शकतो। आता एकंदरीत संपूर्ण टीम जी आहे ती कोणताही आरडाओरड करू नका अशा पद्धतीच्या सूचना ज्या आहेत ते परिसरातील नागरिकांना देत आहे, कारण की आरडाओरडामुळे बिबट्या जो आहे तो कुठेतरी गोंधळून जातो आहे आणि तो सुद्धा घाबरलेला असल्याने कोणत्याही दिशेने या ठिकाणी जे आहे ते जंप घेऊ शकतं आणि त्यामुळे नागरिकांना कोणती इजा पोहोचू नये आता त्याची पुरेपूर काळजी या ठिकाणी पोलीस विभाग असेल वन विभाग असेल यांच्या माध्यमातून घेतली जात आहे आणि या ठिकाणी पाहू शकतो की आता रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी वन विभाग असेल आणि पोलीस विभाग असेल यांच्या माध्यमातून केलं जात आहे। लागवीजी साधारणतः किती जणांची टीम त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे? परिसर ही आपण एक्सक्लुसिव्ह दृश्य पाहतोय। ज्ञानेश्वर या क्षणी गनशॉटच्या साह्यानं बिबट्याला बेशुद्ध करण्याचं या ठिकाणी काम हाती घेण्यात आलेलं आहे। हा सगळा परिसरचा पहिला तर हा नागरी वस्तीचा हा परिसर आहे आणि पहाटे 6:30च्या दरम्यान सकाळी या ठिकाणी बिबट्या शिरल्याची माहिती समोर आली आणि त्यानंतर वन विभागाचे कर्मचारी अधिकारी त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। ही जी दृश्य दिसत आहेत इमारतीची, ही जी गच्ची दिसतीये त्याच ठिकाणी बिबट्या सध्या लपून बसलेला आहे। हा सगळा परिसर जर आपण पाहिला तर अतिशय अरुंद अशा वाटा असलेल्या चिंचोळा असा हा सगळा परिसर आहे आणि या ठिकाणी मात्र बिबट्यानं धुमाकूळ घालण्यास सुरुवात केलेली आहे। बिबट्याचं हे ऑपरेशन सर्च ऑपरेशन असंच सुरू राहणार आहे। क्षणाक्षणाचं अपडेट आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।